देवा आज तरी माझा इंटरव्ह्यू चांगला जाऊ दे आणि मला जॉब मिळू दे प्लीज. बेटा चल मी निघतो हा, संध्याकाळी भेटू. छान अभ्यास कर. ओके हा चल बाय. बाबा बाबा थांबा. हा संध्याकाळी येताना आईस्क्रीम आणा ना. आईस्क्रीम. हो आणि हा लवकर या. बाय. ओके बेटा लवकर येईन. ओके बाय बेटा बाय. अहो नाश्ता तरी करून जा. नको आधीच उशीर झाला. अजय डोळे उघडता. डॉक्टर 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 प्लीज माझ्या अजयला वाचवा डॉक्टर. यांना एवढा मार कसा लागला? ही पोलीस केस आहे. सागर पोलिसांना इन्फॉर्म कर आणि पेशंटला ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन जा. ओके सर. तुम्ही काळजी करू नका, आम्ही ऑपरेट करतो. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार अजयला बराच मार लागला. कोणीतरी जबरदस्त मारहाण केली त्याला. तुम्हाला काय वाटतं कोणी केलं असेल? तुमचा कोणावर संशय? अजयचं कोणाशी भांडण वगैरे होतं? नाही सर, अजय कधीच कोणाशी भांडत नाही आणि आम्हाला चाळीबाहेरही तो ह्याच अवस्थेत दिसला. साहेब ते मी आमच्या चाळीबाहेर एक मैदान आहे तिथे रिक्षा पार्क करतो. आज मी रिक्षा उभी केली तर अजय दादा, अजय अजय दादा, कुणी केली तुमची हालत ही? अजय दादा, अजय दादा. त्यानंतर मी लगेच सीमाला कॉल केला आणि त्याला इकडे हॉस्पिटलला घेऊन आलो. अशा जखमी अवस्थेत अजयला सोडून गेलेला माणूस कोण होता? आमच्याच एरियात राहतो तो, केदार, लेबर कॉन्ट्रॅक्टर आहे. आपलं काय नाव? मी मंदार यांचा शेजारी, पण मी सीमाला सख्या बहिणीपेक्षा जास्त मानतो. मॅडम तुमचा कोणावर संशय? संशय नाही सर, अजय खूप साधा माणूस आहे. अजय काम काय करतो? सर सध्या घरीच आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत आमचा कपड्यांचा बिझनेस होता, पण त्यात खूप लॉस झाला आणि तो बिझनेस बंद झाला. तेव्हापासून ते घरीच आहे. पण अजय रोज सकाळी बाईक घेऊन काम शोधायला जातात. आजही नेहमीप्रमाणे बाईक घेऊनच गेले होते? हो सर. पण जखमी अवस्थेत जेव्हा ते आले तेव्हा कोणीतरी रिक्षातून सोडलं ना त्यांना. मग त्यांची बाईक कुठे गेली? आणि एवढा जर जखमी होता तो तर त्यांनी तुम्हाला एकही फोन नाही केला? नाही सर, फोन नाही आला. आणि तो आम्हाला जेव्हा त्या अवस्थेत दिसला तेव्हा त्याच्याकडे फोनही नव्हता. आणि बाईकचंही काय झालं आम्हाला काहीच कल्पना नाही. अजयचा मोबाईल नंबर द्या. 9820. सर फोन बंद आहे. अजयच्या बाईकचा नंबर काय? MH12 BZ 9052. ठीक आहे, तुम्ही काही काळजी करू नका. जे कोणी हल्लेखोर असेल त्यांना आम्ही नक्की शोधून काढू. डोंट वरी. नायकोडी, अजयची बाईक शोधून काढायला हवी आणि त्याचा मोबाईल सर्वेलन्सवर टाका. आणि अजय रोज सकाळी कुठं ना कुठंतरी नोकरी शोधायला जात होता. त्या सगळ्या ठिकाणचे डिटेल्स काढा. ओके सर. करडे. डॉक्टर साहेब काय झालं? सॉरी, माझ्या टीमने प्रयत्न केला पण आम्ही पेशंटला वाचवू नाही शकलो. एक्सक्यूज मी. अजय, सर हा केदार, याने जखमी अजयला त्याच्या घराजवळ सोडलं होतं. त्याच्यानंतर मंदार आणि सीमाने अजयला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. पण मुळात अजय जखमी झालाच कसा? सर त्या दिवशी मी माझ्या कामासाठी निघालो होतो. अरे थांबव थांबव. अरे अजय, अरे हे रक्त तू असा जखमी कसं झालायस? चल आपण दवाखान्यात जाऊ. चल. नको मी ठीक आहे. मला घरी जायचं. बरं ठीक आहे, चल मी तुला घरी सोडतो. चल तर बस सांभाळू.
सांभाळू. घरी जाऊन औषध पाणी करा आणि आराम करा. मला एक अर्जंट काम आहे, मी निघतो. सर, मी अजयला विचारलं की त्याला त्या जखमा कशा आणि का झाल्या, पण त्याने काही सांगितलंच नाही. मग मी त्याला आमच्या एरियाजवळ सोडलं आणि माझ्या कामासाठी मी निघून गेलो. सर, आपण ज्या बाईकचा नंबर ट्रॅफिक डिपार्टमेंटला दिला होता त्यांनी ती बाईक लिंकिंग रोडवरनं रिकव्हर केली. चला. सर, ही ती गाडी. हे काय, टेल लाईट तुटलाय, इंडिकेटर तुटलाय, म्हणजे नक्कीच ॲक्सिडेंटची केस असणार. ॲक्सिडेंट झाल्यानंतर त्याचं कोणाबरोबर तरी भांडण झालं असणार, हाणामारी झाली आणि त्याच्यामध्ये अजय जखमी झाला आणि मग तो घराकडे तसाच चालत गेला असणार. मला वाटतं ही बाईक जिथे पडली होती तिथे आपल्याला काही क्लूज मिळतील. सर, याच एरियामध्ये काल ॲक्सिडेंट झाला होता. जरा आजूबाजूला चौकशी करा, कोणी काय पाहिलं असेल तर विचारा. ओके सर. दादा, तुम्ही इथे रोज गाडी लावता का? हो साहेब. काल या परिसरात कुठे ॲक्सिडेंट झाला होता? हो साहेब, हे काय इथे समोरच ॲक्सिडेंट झाला होता. हाच होता तो माणूस? हो साहेब, हाच होता तो. हा काल त्याच्या बाईकवरनं इकडून आला. हा वाकडी तिकडी बाईक चालवत होता साहेब. मागून एक कारवाला आला आणि याला उडवलं. वेळ झालायस का? बघू नाही चालू शकत? येड्या कोणाला म्हणतो रे तू? तुला दिसत नाही का तुला गाडी चालवताना? अरे मग तू एवढा हळूहळू चालवतोय, अरे तुला एवढा हॉर्न देतोय, साईड दे साईड दे, साईड पण देत नाही तू. हे तुझ्या का बापाचा रस्ता आहे का? हा? बाप कोणाचा काढतो? धक्का कशाला मारतो? हे धक्का कशाला मारतो? जेव्हा ऐकतो त्या कारवाल्याला ओळखतोस का? नाही साहेब. बरं, भांडण कोणी सुरू केलं? बाईकवाल्याने की कारवाल्याने? नाही, ते माहिती नाही. हा, पण बहुतेक त्या दोघांची आधीपासून खुन्नस असावी. एकदा सांगितलेलं कळत नाही का रे तुला? हा? तुला काय कळत नाही का? तू काय स्वतःला शाळा समजतोस का? हा, बापाचा नोकर आहे तुझ्या, तुझे सांगणार तसं वागणार मी? हा? त्याला तुमच्यासारख्या ना एकदा सांगून कळत नाही, मारलाच पाहिजे. त्या कारचा नंबर काय होता? नाही, नंबर माहिती नाही साहेब. हा, पण ती कार पांढऱ्या रंगाची होती आणि तो बाईकवाला आहे ना, ज्यानं मार खाल्ला होता, तो बाईक इथे सोडून या दिशेला निघून गेला आणि तो कारवाला तो या दिशेला निघून गेला. हा, पण साहेब थोड्या वेळानं तो कारवाला पुन्हा आला आणि त्या बाईकवाल्याला शोधू लागला. आता तो सापडला नाही. मग तो कारवाला पुन्हा युटर्न मारून याच दिशेला निघून गेला. बरं, ठीक आहे, थँक्यू. सर, मला रोड रेसची केस वाटते. रोड रेजच्या नावाखाली जुन्या प्रकरणाचा बदला घेण्याचा प्रकारही असू शकतो. नाहीकडे एक काम करा, इथे आजूबाजूला काही CCTV असतील तर फुटेज कलेक्ट करा. हां, आणि आजूबाजूच्या गॅरेजमध्ये जरा चौकशी करा. ॲक्सिडेंट झाला आहे म्हटल्यावर त्याच्या कारलाही काहीतरी झालेलं असेल. एखादी व्हाईट कलरची कार रिपेअरिंगसाठी आली आहे का त्याची चौकशी करा. ओके सर. करडे, चला.
काय बघतेस? आईने सांगितलं की हा दिवा म्हणजेच माझे बाबा आहे, आणि मामा जर हा दिवा विझला तर मी माझ्या बाबांशी कशी बोलणार? ॲक्च्युली रोड रेजचं निमित्त झालं आणि एका मुलाबरोबर अजयचं भांडण झालं. त्या मुलानं अजयला जबरदस्त मारहाण केली आणि त्यात अजय गंभीर झाला. पण तरीही आम्हाला असं वाटतंय की कोणीतरी जुनी खुन्नस काढण्यासाठी हे सगळं प्रकरण केलं असावं. आणि आम्हाला संशय आहे की कोणाचं तरी भांडण होतं अजय बरोबर आणि बदला घेण्यासाठी त्यांनी मुद्दामून हे केलं. बरं, अजयचं कोणा मुलाबरोबर भांडण वगैरे झालं होतं का? किंवा तुमचे शेजारी, नातेवाईक, किंवा अजय ज्या ठिकाणी काम करत होता तिथले सहकारी कुणी? नाही सर, मी तुम्हाला याआधी सांगितलंय, अजय खूप साध्या स्वभावाचे होते. त्यांचं कोणाशी भांडण होणं शक्यच नाही. बरं, त्या केदार बरोबर अजयचे संबंध कसे होते? केदारबद्दल काही विशेष कधी ते बोलले नाही. त्याची नजर वाईट होती म्हणून त्याच्यापासून लांब राहायला सांगायचे, इतकंच. तुमच्या परिचितांपैकी कोणाकडे व्हाईट कलरची कार आहे? नाही नाही सर. सगळ्या फाईल्स कमिशनर ऑफिसला सबमिट करून टाका. ओके. सर, अजयचा ॲक्सिडेंट ज्या रोडवरती झाला त्या रोडवर फक्त 2च CCTV कॅमेरे आहेत आणि दोन्ही CCTV कॅमेऱ्याच्या रेंजच्या बाहेर हा ॲक्सिडेंट झाला आहे, म्हणजे ब्लाइंड स्पॉटवरती. त्याच्यामुळे कुठल्याच CCTV फुटेजमध्ये तो ॲक्सिडेंट नोटीस नाही झाला. मी आजूबाजूच्या गॅरेजमध्ये चौकशी केली की कुठे ॲक्सिडेंट झालेली व्हाईट कार रिपेअरिंगला आली आहे का, पण तसं काहीच कळलं नाही सर. आणि मी प्रत्यक्षदर्शींच्या मदतीने त्या कार चालवणाऱ्याचं स्केच तयार करायला सांगितलंय. लवकरच ते आपल्या हाती येईल. गुड. मला माहिती योग्य वेळ नाहीये, पण आज आपल्याला तिकडे जावंच लागणार आहे. मंदार, काय बोलतोयस तू? सीमा गप. अजयच्या जाण्याने हे अजूनच गरजेचं झालंय. आता आपल्याकडे दुसरा पर्याय नाहीये. प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये काहीतरी रहस्य असतात. समाजापासून लपवलेली, आपल्या जवळच्या माणसांपासून लपवलेली, तर कधी स्वतःपासूनच लपवलेली. कुठल्या ना कुठल्या अडचणीमुळे किंवा घडलेल्या चुकांमुळेच या गोष्टी आपण लपवून ठेवतो. सीमाच्या आयुष्यातही काही रहस्यमय गोष्टी होत्या. त्या नेमक्या काय होत्या? त्यांचा संबंध सीमाच्या नवऱ्याच्या खुनाशी होता की सीमाच्या नवऱ्याचा खून झाल्यानंतर सीमाच्या आयुष्यात या रहस्यमय गोष्टींचा गुंता निर्माण झाला होता? सर, अजयचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आलाय आणि पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार अजयच्या डोक्यामध्ये कुठल्या तरी जाड रॉड सारख्या टणक वस्तूने मार करण्यात आला आणि त्याच्यातच त्याचा मृत्यू झाला. रॉड सारखी वस्तू? पण ज्यांनी कोणी ॲक्सिडेंट नंतर भांडण बघितलं त्यांनी रॉड सारख्या कुठल्याच वस्तूचा उल्लेख नव्हता केला. पण नायकोडी, काही लोकांनी आपल्याला सांगितलं की तो कारवाला तिथे पुन्हा अजयला शोधत आला होता. म्हणजे कदाचित त्याला अजय सापडला असणार आणि त्यानं त्याच्या डोक्यात रॉड सारख्या कुठल्या तरी वस्तूंनी वार केला असणार. किंवा असंही असू शकतं की अजयच्या या हेल्पलेस सिच्युएशनचा फायदा घेऊन कुणीतरी तिसऱ्यानेच त्याचा खून केला असणार. सर, मला या केदारवर संशय. मोठा श्वास घे. तू काय नाही तुझ्या आई तुला काय एवढं देणार? मुक्ती 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 मुक्ती. काही नाही होणार बेटा, तुला लवकर बरी होशील. सीमा, चल माझ्याबरोबर बाहेर. सीमा,
आता आपण आणखी वेळ वाया घालवू शकत नाही. मुक्तीचं ऑपरेशन लवकरात लवकर करावं लागेल, नाहीतर गंभीर परिणाम होतील. लवकरात लवकर 2 लाख रुपयांची व्यवस्था कर. काही इमर्जन्सी आली तर मला फोन कर. स्वतःची काळजी घे. त्या दिवशी ऍक्सिडेंट नंतर जेव्हा इथे भांडणं झाली तेव्हा हा माणूस होता इथे, त्याला पाहिलं? नाही साहेब, या माणसाला नाही पाहिलं. ठीक, त्याला विचार. त्या दिवशी ते ऍक्सिडेंट झाला आणि त्याच्यानंतर भांडणं झाली तेव्हा हा माणूस इथे पाहिला तुम्ही? त्या दुकानात विचारायचं. हा केदार कसा माणूस आहे? अहो, तरुण वयातच त्याची बायको गेली, तेव्हापासून सैरबैर झाला. तशी सीमावर नजर आहे त्याची, पण तिनं कधी घास नाही टाकला त्याला. साहेब, त्याच्या या स्वभावामुळेच केदार आणि अजयचं कधी पटलं नाही. काय मग उद्या वहिनीला कुठे घेऊन जाणार आहेस? काय उद्या? अरे उद्या वहिनीचा वाढदिवस आहे, मग कुठेतरी मस्तपैकी लंच किंवा डिनरला घेऊन जा. माझ्या बायकोचा वाढदिवस आहे, तुला काय पडली आहे? अरे असं काय करतोस? तुझी बायको आपल्या एरियातली सगळ्यात सुंदर बाई आहे रे. अरे एवढी सुंदर बायको जर माझी असती ना तर एखाद्या राणीसारखी ठेवली असती तिला. ए, लांब राहायचं आमच्यापासून. तिच्या आसपास जरी दिसलास ना तर बघ तुम्ही काय करणार. बंदर के मुंह में अंगूर, पर वो मजा लेना ही नहीं जानता. साहेब, केदारची नियत ओळखली होती अजयनं, आणि म्हणूनच त्याच्यापासून लांब राहायचा. अजय आणि सीमाचं नातं कसं होतं? साहेब, सीमा खूप सुंदर आहे आणि अजय 4 चौघांसारखा, पण नोकरी नव्हती म्हणून टेन्शनमध्ये असायचा. मोठी मोठी स्वप्न दाखवली आणि तिला लव्ह मॅरेज करून घरी आणलं. पण साहेब, तिचं माहेर पण तुटलं आणि सासर पण तुटलं. पण तुम्हाला एक सांगू का? हे काय रोज रोज तीच भाजी? नाही म्हणजे तुला दाखवायचं काय की मी इतका बेकार आहे की मी भाजी सुद्धा आणू नाही शकत? हा, नकोय मला तुझं हे खाणेरडं जेवण, कळलं ना? साहेब, तेवढं सोडलं ना तर त्यांच्यात बाकी सगळं चांगलं होतं. मंदार, पोलीस इन्क्वायरी सुरू आहे. अशा परिस्थितीत आपण हे करणं, तुला नाही वाटत आपल्याला कोणी पाहिलं तर आपण अडकू? काही होणार नाही, तू टेन्शन घेऊ नको. आपल्याला काय नाही होणार, कुणी नाही बघणार. आणि मी सगळा विचार केलाय, सगळा प्लॅन केलाय. आज कुठे जायचं? 3 नंबर, कमीत कमी 50चा जुगाड करून. काय झालं, त्याने काय नाटक तर नाही केलं? पैसे सांभाळ कुठे? काय काय रे? काय करताय? काय झालं काय? रे, तू गप्पा बस रे. नाही, तुमच्या दोघांचा धंदा बंद केला ना, नावाची वासंती नाही मी, आणि तरी नाही समजलं ना तुम्हाला? खून करून टाकेल तुमचं, कळलं? मी तुला सोडणार नाही. सोडा, सोडा.
नाही येत्या आठवड्यात तर जमणार नाही, पुढच्या आठवड्यात भेटू ना. नक्कीच नक्कीच. सर हां ओके बाय. सर अजयला ज्याने मारहाण केली त्याचं स्केच तयार झालं. तर ती कार ज्याने ॲक्सिडेंट झाला ती याचीच आहे. सर अशी माहिती मिळाली की याने ती कार रिपेअरिंगसाठी आपल्या एरियातल्या गॅरेजमध्ये टाकली नव्हती, तर दुसऱ्याच एका एरियातल्या गॅरेजमध्ये टाकली. आपल्या एका माणसाला पाठवून मी त्या कारचा नंबर मिळवला आणि RTOमधनं त्याचे डिटेल्स काढल्यावर कळलं की या माणसाचं नाव रवी देसाई आहे. घेऊन यायला. ओके सर. चले बोल लवकर. त्या दिवशी काय काय घडलं खरं खरं सांग आता. त्या दिवशी भांडण झालं होतं सर, पण सर चूक त्या बाईकवाल्याची होती. म्हणजे तो रस्त्याच्या मधोमध अगदी एकदम स्लो चालला होता सर. मी त्याला हॉर्नही दिला पण तो साईडच देईल. मग शेवटी मी कंटाळून कट मारल्यासारखं केलं आणि ओव्हरटेक केलं त्याला, तर तो स्लिप होऊन पडला सर. त्यावरून आमचं भांडणही झालं सर, मारामारीही झाली. मी त्याला मारलंही सर, पण तेवढ्याच्या त्या माराने तो मरणं शक्य नाही सर. मग पुन्हा तू परत आला आणि त्याला जीव जाईस तोपर्यंत. नाही सर, नाही मी नाही मारला सर त्याला. म्हणजे मी हे कबूल करतो सर, मी त्याला मारायला आलो होतो सर. ॲक्च्युली झालं काय ना, जाता जाता मला लक्षात आलं की रक्त येत आहे आणि रक्त बघून डोकं फिरलं सर माझं. त्यामुळे मी परत त्याला मारायला आलो होतो. तिथे आल्यानंतर तो दिसलाच नाही. त्याला शोधलं पण फक्त त्याची गाडी तिथे होती सर. करडे घेऊन जायला याचे सगळे डिटेल्स घ्या. आणि याचा निकाल लागत नाही ना तोपर्यंत शहर सोडून पुढे जायचं नाही. चल निघ निघ. नायकोडी याच्या मागे आपला एखादा हवालदार लावा आणि याचा फोन सर्वेलन्सवर टाका. ओके सर. मुक्ती, हे बघ, मी तुझ्यासाठी गिफ्ट्स आणले. तुझे बाबा नाही आहेत म्हणून काय झालं, तुझी आई आहे ना, मी तुला काही कमी पडू देणार नाही. तुझा इलाज पण करेन. वा वा वा, गिफ्ट वगैरे वा वा, छान चाललंय सगळं. पण हे तिला सांगितलंस का ही सगळी तुझी कमाई हरामाची आहे म्हणून? हा बस झालं आता तुझी नाटकं. आता त्यापुढे मी जास्त काही सहन करणार नाही. भरपूर सहन केलं मी तुझं. हो काय करताय काय करताय? हा चल निघा इथनं, निघा इथून. बस झाला. लक्षात ठेवा, अशी अवस्था करेन ना तुम्हा दोघांची. लक्षात ठेवा. हे निघायचं. ते नाही सगळ्या चाळीतल्या लोकांना बोलले तर कळलं. निघ. याद ठेवा, तुम्ही कुणाशी पंगा घेतला याद राखा. जा बघून गेल जा. निघ. काय काय तुझ्या या चेहऱ्याला पाठवलं होतंस ना तू माझ्या नवऱ्याला फसवायला? काय करताय? तुम्ही काय बोलताय? तू गप्पच बस रे. बोल काय बोलतात तुला मी. असेल मोठी तालेवार, पण तुझ्या घरी इथं आमच्या चाळीत येऊन सगळ्या लोकांवर चिखल उडवायचा. साधी भोळी आहे म्हणून तिला काही पण ओरडणार होय. इथून चालता व्हायचं, कळलं काय? परत आलीस की नाही तर याद राख, आउट व्हायचं इथं. चालले मी, पण याद राखा, सोडणार नाही मी जिवंत तुम्हाला. हो सर, मी सीमाशी भांडले, पण तुम्हीच सांगा सर, मी काय करू? मला माहिती आहे ती सीमा माझ्या मिस्टरांना तिच्या जाळ्यात अडकवते. काय करतात तुमचे मिस्टर? नाव काय त्यांचं? गेला ओळखतोस ना? नाही. कोणही सीमा. सीमा? कोण सीमा? ए नाटक नको करू. तुझ्या बायकोने सगळं सांगितलंय आम्हाला. काय चाललंय तुझं सीमा बरोबर? अहो साहेब, तुम्ही समजताय तसं काही नाहीये. उलट मीच फसलो. म्हणजे काही महिन्यांपूर्वी सीमा माझ्या दुकानात आली होती. नमस्कार मॅडम. या. नमस्कार. माझ्या भावाचं लग्न आहे, नव्या नवरीचे दागिने बघायचे होते. दाखवतो. ॲक्च्युली
दागिने माझ्या आईच्या पसंतीने बनवायचे आहेत आणि आई बेडरिडन आहे, तर तुम्ही काही सिलेक्टेड दागिने घेऊन घरी आलात तर आईला पसंत करायला बरं पडेल. मॅडम ॲक्च्युली आम्ही ज्वेलरी घेऊन कोणाच्या घरी जात नाही, पण मी डिझाईन्स घेऊन तुमच्या घरी येऊ शकतो. तिथे तुम्ही फायनल करा आणि ऑर्डर द्या. ओके चालेल, मी तुम्हाला पत्ता देते माझा. हो ठीक आहे, मी लिहून घे. चॉल मॅडम सगळे लेटेस्ट डिझाईन आणले. माताजींना बोलवा. माताजी इथं नाही आहेत आणि त्यांची गरजही नाही आहे. हे काय करताय तुम्ही? सोडा सोडा मॅडम. सोडा सोडा काय करताय तुम्ही? सोडा 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 सोडा. क्या बात आहे, काय भारी व्हिडिओ बनलाय. वा, हे चुकीचं आहे, बरोबर नाहीये. हो चुकीचं आहे माहिती आहे आम्हाला. मग हा व्हिडिओ अपलोड झाला तर काय होईल माहिती आहे तुला? तुझी फॅमिली, तुझं रेप्युटेशन सगळं पाण्यात जाईल. हे बघा, असं काही करू नका, हे चुकीचं आहे. अरे बघा, तुम्ही जास्त टेन्शन घेऊ नका. काय नाही, हा व्हिडिओ आम्ही अपलोड नाही करणार. फक्त त्यासाठी थोडे पैसे लागतील, आणि तुमच्यासाठी थोडे पैसे म्हणजे काय फार नाहीत ना. हो ना, थोडेच पैसे, नाहीतर लगेच अपलोड होईल हा व्हिडिओ. नको, मी देतो पैसे. तेव्हापासून साहेब सीमा आणि मंदार मला ब्लॅकमेल करतात. किती पैसे मागतात? 10,000, 15,000, कधी 20,000ही मागतात. एक आई आपल्या मुलीचा जीव वाचवण्यासाठी गुन्हा करत होती, पण तरीही एक सालस, सुसंस्कृत, सभ्य गृहिणी सोन्याच्या व्यापाऱ्याला ब्लॅकमेल करून पैसे कमवते, हे जरा धक्कादायकच होतं. आधी तिच्या नवऱ्याचा खून झाला आणि नंतर तिच्या मुलीच्या अपहरणानं ही केस अधिकच कॉम्प्लेक्स आणि चॅलेंजिंग बनली. सर्वात मोठा प्रश्न हा होता की या तिन्ही केसेसचा एकमेकांशी काही संबंध होता की या तिन्ही केसेस वेगवेगळ्या होत्या. पोलीस सगळ्या शक्यता खुल्या ठेवून आपला तपास करत होते आणि त्यांच्या समोर जे वास्तव आलं त्याने या संपूर्ण प्रकरणाची दिशाच बदलली. सर 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 माझी मुक्ती, सर माझ्या मुक्तीला कोणीतरी किडनॅप केलं. सर माझ्या मुक्तीला शोधून काढा. त्या किडनॅपर्सने मला फोन केला होता. एक मिनिट, कुठल्या नंबरवरून फोन आला होता? नंबर या नंबरवरून. डोंट वरी, सर माझ्या मुक्तीला वाचवा. सर माझ्या मुक्तीला वाचवा. डोंट वरी, शांत. काय सर, फोन स्विच ऑफ. मोबाईल कोणाच्या नावावर रजिस्टर आहे बघा आणि त्याचं लास्ट लोकेशन काढा. तुमच्याकडे मुक्तीचा एखादा फोटो असेल तर तो द्या आम्हाला. हो. आसपासच्या पोलीस स्टेशनमध्ये सर्क्युलेट करा तो फोटो आणि आपल्या खबरी नेटवर्कला इमिजिएट ऍक्टिव्हेट करा. ओके सर. तुम्ही दोघांनी अजिबात काळजी करू नका. तुम्ही दोघं पोलीस स्टेशनमध्येच थांबा जरा वेळ. एका दुसऱ्या केस संदर्भात तुमच्या दोघांशी आम्हाला बोलायचं. हो सर, पण आधी माझ्या मुक्तीला वाचवा. सर प्लीज माझ्या मुक्तीला वाचवा त्या किडनॅपर्स. सर बघा ना सर. मुक्ती कुठे आहे? मला नाही माहित मुक्ती कुठे आहे. तुला नाही माहिती? सीमावर नजर आहे ना तुझी. ती मिळावी म्हणून अजयचा खून केलास तू. आता काय, मुक्तीला किडनॅप करून तिच्यावर प्रेशर आणून तिला कॉम्प्रोमाइज करायला लावायचा प्लॅन आहे तुझा? तर नाही हो सर, मला सीमा आवडते, पण त्यासाठी मी हे किडनॅपिंग, खून वगैरे काही नाही केलंय सर. माझ्यावर विश्वास ठेवा, मी खरंच काही नाही केलंय सर. सर, किडनॅपरच्या मोबाईलचं लास्ट ऍक्टिव्ह लोकेशन ट्रॅक झालंय. चला. सर तुम्ही? तू बरी आहेस ना? मुक्ती
मुक्ती मुक्ती चल रे मुकट्याने बोल सगळं. मुलीला का किडनॅप केलं होतं? पैसे मागायचे होते तिच्या आईकडे? नाही सर मी तुम्हाला सगळं खरं खरं सांगतो. सर मी त्या मुलीला किडनॅप जरूर केलंय, पण मी तिच्या अंगाला हात सुद्धा नाही लावला. काहीच वाईट काम नाही केले मी तिच्याबरोबर. उलट मी तिला जेवायला दिलं, ज्यूस दिलं, चॉकलेट सुद्धा दिलं. पाहिजे तर विचारा ना तुम्ही त्या एवढी काळजी होती मुलीची, किडनॅप कशाला केलं मग? सर त्या मुलीच्या आईकडे माझे काही फोटोग्राफ्स आहेत आणि ते फोटोग्राफ्स दाखवून ती मला ब्लॅकमेल करते. सर मला ते फक्त फोटो परत हवेत, बाकी मला काही नकोय सर. काय करतो तू? सर सोन्याच्या दागिन्यांचं दुकान आहे माझं. मंदार आणि सीमा मला ब्लॅकमेल करून माझ्याकडनं पैसे उकळतायत सर. पवनलाल आणि वसंतलाल या दोघांना तुम्हीच ब्लॅकमेल करत होता. सगळे पुरावे आहेत आमच्याकडे. तुमचे कॉल रेकॉर्ड्स आहेत, तुमचं CCTV फुटेज आहे. आता मुकाट्याने कबूल करा, नाहीतर आमच्याकडे इतरही पर्याय आहेत. आमची ट्रीटमेंट जर नको असेल तर जे काय घडलं ते खरं खरं सांगा. बोला. आम्हीच त्यांना ब्लॅकमेल केलं होतं, पण कोणत्याही ऐशोआरामासाठी नाही सर. माझ्या मुक्तीच्या उपचारांसाठी आम्हाला पैशांची गरज होती, म्हणून आम्ही अशाच लोकांना निवडलं ज्यांना 10-20 हजार गेल्याने काही मोठं नुकसान होणारं नव्हतं. पण माझ्या मुक्तीचा जीव वाचला असता सर. आणि आमच्याकडे दुसरा काही पर्यायच उरला नव्हता, म्हणून आम्ही हे केलं सर. माझ्या मुलीचा जीव वाचण्यासाठी आम्ही केलं सर. मुक्तीच्या किडनॅपिंगची केस सॉल्व्ह झाली, ब्लॅकमेलिंगची केस सॉल्व्ह झाली, पण अजूनही अजयचा कोणी सापडत नाही आपल्याला. सर असं तर नाही ना की मंदार आणि सीमा या दोघांनी मिळून ज्या लोकांना ब्लॅकमेल केलं होतं त्यांच्यापैकीच कोणीतरी सीमाचा बदला घेण्यासाठी अजयला मारून टाकलं असेल? असू शकतं. या जुन्या विक्टिम्स पैकी कोणीतरी क्रिमिनल बनलेला असू शकतो. या जुन्या विक्टिमची कुंडली काढा. ओके सर. एक्सक्यूज मी सर. हॅलो. ओके सर, अजयचा फोन ऑन झालाय आणि एका मोबाईल शॉपीमध्ये एक व्यक्ती तो फोन विकायला घेऊन आली. तुला कोणीतरी भेटायला आलंय बाहेर. मुक्ती बेटा, आई येईल एवढं. मुक्ती. कविता, मुक्तीला घेऊन जा इथून. तिने तिच्या आईला या अवस्थेत न बघितलेलंच बरं. नाही तर आयुष्यभर तिला आईची लाज वाटेल. मुक्ती बेटा चल. बोल, हा मोबाईल कुठनं आणलास तू? कुठे मिळाला तुला? चोरलास ना? नाही साहेब. चोरला आणि मर्डर केला त्याचा. बोल, खरं बोल. साहेब मी मर्डर नाही केलाय साहेब. मी मोबाईल चोरलाय, पण मी कोणाला मारलं नाही साहेब. खरं बोला, खरं बोल. साहेब सांगतो, मारू नका. मी खून नाही केलाय त्याचा, पण मला माहिती आहे कोणी खून केलाय साहेब. कोणी केला? साहेब तो माणूस एका बाईबरोबर एका रिक्षातून चालला होता. रिक्षावाल्याने अचानक एका भागात रिक्षा थांबवली आणि रिक्षावाल्याने त्या माणसाच्या डोक्यात रॉड मारला साहेब. आणि नंतर साहेब त्याला रिक्षात टाकून ते कुठेतरी घेऊन गेले आणि मी तिथं पोहोचलो साहेब. मला फक्त मोबाईल मिळाला आणि तो मी उचलला साहेब. मी खरंच खून कोणाचा नाही केला साहेब. सर, आम्हाला अजयला मारायचं नव्हतं. मंदारने जेव्हा मला अजयची हालत बघून फोन केला तेव्हा आम्ही त्याला तातडीने हॉस्पिटलला घेऊन गेलो. अजय डोळे उघडा ना. अजय बोला काहीतरी. अजय डोळे उघडा ना. अजय फास्ट, मंदार फास्ट चालव. अजय कुठे घेऊन जाताय तुम्ही? अजय हॉस्पिटलमध्ये घेऊन चाललो. तुमची काय अवस्था झाली आहे? माझी अवस्था अशी आहे की माझ्या समोर तू तुझ्या या यार बरोबर फिरतेस
पण मी काहीच करू नाही शकत आहे. म्हणजे काय बोलताय तुम्ही? अजय दादा अहो काय बोलतो तुम्ही? असं काही नाहीये. ए गप्पा बस. जास्त जीप चालू नको ना तर डोकं फोडीन तुझा. अरे इतकीच आग लागली होती तर निदान त्या भाऊ बहिणीच्या नात्याची तरी आबरू ठेवायची. अजय अजय दादा अहो असं खरंच काही नाहीये. काय बोलतो? काही गाड्याला बोल नकोस. अजय 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 मंदार काय केलंस तू? चल लवकर हॉस्पिटलमध्ये. मंदार चल लवकर. अजय अजय सर अजय बेशुद्ध होता. आम्ही त्याला लगेच हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो पण थोड्याच वेळात अजय गेला. सर जरी मी तुम्हाला हे सांगितलं असतं तरी पण मला माझा अजय परत मिळाला नसता. माझ्या मुक्तीला कोणी सांभाळलं असतं? माझी मुक्ती एकटी पडली असती सर आणि मला माझ्या मुलीला एकटं ठेवायचं नव्हतं. मी माझ्या मुलीसाठी केलं सर. हे मला माझ्या मुक्तीला एकटं सोडायचं नव्हतं. मला माझ्या मुक्तीबरोबर राहायचं होतं. सर आमचा अजय दादांना मारायचा खरंच हेतू नव्हता. मान्य आहे, अजयला मारण्याचा तुमचा हेतू नव्हता, पण तुमच्या हातून त्याचा खून तर झाला आणि कायद्याप्रमाणे या गुन्ह्यासाठी शिक्षा तुम्हाला मिळणारच. चार्जशीट बनवा. चारित्र्य म्हणजे माणसाचा दागिना, पण त्याला जर संशयाचा डाग लागला तर या चकाकत्या दागिन्याचाही फास होतो आणि माणसं देशोधडीला लागतात. या केसमध्ये असंच काहीसं झालं होतं. नवऱ्याची बेकारी आणि मुलीच्या आजारपणामुळे एका आईनं गुन्हेगारीचा मार्ग अवलंबला. अपयश आणि नैराश्य यातून आलेल्या संशयानं एका नवऱ्याचा घात केला. अपमानानं संतापलेल्या एका मित्रानं रागाच्या भरात खून केला. कुठलाही गुन्हा करायला किंवा कायदा मोडायला कारणं शोधावी लागत नाही, ती असतातच. पण तरी सुद्धा स्वतःवर ताबा ठेवून गुन्हा करण्यापासून स्वतःला थांबवणंच आवश्यक असतं. कारण कुठल्याही गुन्ह्याचा शेवट हा अखेर सर्वनाशातच असतो. मी अभिजित खांडकेकर आजच्या भागात तुम्हा सगळ्यांची रजा घेतो. पुन्हा भेटूया एका नवीन भागात एका धक्कादायक केससह. पण तोपर्यंत तुम्ही स्वतःची आणि आपल्या कुटुंबियांची काळजी घ्या. धोका अजूनही टळलेला नाहीये, त्यामुळे घराबाहेर पडताना मास्क आणि सॅनिटायझरचा वापर नक्की करा. पाहत रहा क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची. जय हिंद, जय महाराष्ट्र.